राम राम मंडळी, जय खानदेश. आज शेतकरी पुत्र 155 यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की आपण मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की मका पिकाला फुटवे येतात, फुटव्यांना कणस येतात. तर बाकीच्या भावाची कमेंट होती मित्रांनो की मका पिकाला फुटवे येतात तर कणस बारीक पडून जातात म्हणे, किंवा ते फुटवे वाढत नाही म्हणे, किंवा फुटव्यांची वाढ होत नाही म्हणे. तर फुटव्यांची वाढ चांगली होण्यासाठी मित्रांनो मायक्रोन्यूट्रिनची एक ड्रिचिंग करा तुम्ही मक्याला. फुटव्यांची पण वाढ चांगली होते, फुटव्यांना पण कणस येतात आणि मक्काला पण कणस येतात. म्हणजे जिथं आपल्याला एक एक किंवा दोन कणीस मिळणार आहे, आपल्याला तिथं 3 किंवा 4 कणस मिळतील. तर आजचा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे, मजेशीर राहणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंट्याचं बटन दाबा. म्हणजे घंटा दाबला म्हणजे तुम्हाला आमचे जे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित पूर्ण माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता आपण आपल्या प्लॉटवर आलेलो आहो मक्याचा. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे आपला. हा लगभग 45 दिवसाचा प्लॉट आहे. याला एक खताची मात्रा घेतली आपण, एक फवारा घेतला आहे. फवारामध्ये डेलिकेट, खतामध्ये 3-15 आणि डेलिकेटसोबत आपण चिलिटेड झिंक घेतलं होतं. त्यामुळे अतिशय सुंदर चकाकी आणि पानांमध्ये हरितद्रव्य भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे किडांचा पण काही कुठला प्रकारे प्रादुर्भाव दिसत नाही डेलिकेट फवारल्यामुळे. चला मित्रांनो, आता व्हिडिओला जास्त लांब न करता आपण आपल्या मेन पॉईंटवर येऊ. बघा आता मी तुम्हाला दाखवतो. चला तर मग बघा मित्रांनो, कोण म्हणतं फुटव्यांची वाढ होत नाही. साधारणतः 1-2 बिल्लासपर्यंत आपला हे फुटवं वाढलेलं आहे. प्रत्येक फुटवं आपलं वाढलेलं आहे. असं एकही फुटवं आहे की ते वाढलेलं नाही. बघू शकता तुम्ही, त्या तिकडच्या याच्याला पण बघू शकता तुम्ही. प्रत्येकच ठिकाणी आपल्या फुटव्याची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. आणि हे फुटवे बरोबर त्याची हाईट थोडी कमी असते म्हणून त्याला पण कणस येतातच. आणि हे बघा, काही काही फुटवे तर असे झाले की ते वाटत नाही, की असं वाटतं चायना पद्धतप्रमाणे आपण लागवड केलेली आहे. पण जेव्हा इथं समजतं की खरोखर फुटवे आहे, कारण की हा बुंदा बघा किती जाडा आहे आणि फुटवं त्याला फुटलं आहे, म्हणजे हे फुटवं आहे, हे फुटवं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की मक्यावर काही परिणाम होता म्हणे. बाकीचे शेतकरी बांधव कमेंट करून सांगत होते. आता हा मकाचा तोटा किती स्ट्रॉंग दिसतोय तुम्हाला, कसा जाड बुंदा आहे याचा. हा आत्ताशी 45 दिवसाची मका आहे, तरी याला 2 फुटवे असल्यावर सुद्धा हा जाड आहे. आणि यासोबत तोटा याला एकही फुटवा नाही, तरी हा छोटा आहे, याचा बुंदा पण छोटा आहे. म्हणजे फुटव्यांचा त्याचा काही संबंध नाही, कारण की देवाने चोच जर त्याने दिली तर दानाची सोय पण तोच करतो असं मी कुठंतरी ऐकलं होतं. तसंच आहे ते. आता त्याने जर त्याला फुटवे जर दिले तर फुटवे